राम राम मंडळी, कसे आहात तुम्ही सर्व? तर पहा, आमचे साहेब गेले होते कोल्हापूरला ज्योतिबाच्या दर्शनासाठी आणि तिथून येताना त्यांनी हा दगडी खलबत्ता घेऊन आलेत. तर आज आपण पाहूया हा खलबत्ता वापरण्यापूर्वी कसा वापरण्यायोग्य बनवायचा. म्हणजे याला आतून खूप सारी खर आहे, ती कशी स्वच्छ करायची. तर आता इथे पहा, मी एका पातेल्यात हा खलबत्ता पूर्णपणे पाण्यात बुडेल इतकं पाणी घेतले. आता आपण हा खलबत्ता 24 तास असाच पाण्यात राहू देऊया. इकडे मी थोडेसे तांदूळ घेतलेत, तेही आपण पाण्यात भिजत ठेवूया. लोकांमध्ये आजकाल अशा पारंपरिक वस्तूंची आवड खूप वाढली आहे. मलासुद्धा हा खलबत्ता खूप आवडला. साहेब सांगत होते की त्यांनी हा खलबत्ता 300 रुपयांना विकत घेतला. आवडीपेक्षा जास्त तो योग्यरित्या साफ करणे पण तितकेच गरजेचे आहे. आता याला आपण काथ्याने स्वच्छ घासून घेऊया. आता त्यामध्ये हे भिजवलेले सगळे तांदूळ बारीक कुटून घेऊ. हे तांदूळ कुटून घेताना मेहनत थोडी जास्त लागते. हे काम एकदम बोरिंग वाटतं. तांदूळ बारीक होण्यासाठी खूप पेशन्स ठेवावे लागतात. ते पटकन बारीक होत नाहीत. आता ही तांदळाची पेस्ट आपण खलबत्त्याला सगळीकडे व्यवस्थित रगडून घेऊ. त्यामुळे खर निघायला मदत होईल. ही पेस्ट रगडून घेतल्यामुळे जितके पण मातीचे दगडाचे बारीक कण असतील ते सगळे स्वच्छ होतील आणि हा खलबत्ता वापरण्यासाठी सेफ असेल. मी इथं व्हिडिओचा वेग 3 पट वाढवला आहे, पण कमीत कमी तुम्हाला हे 5 ते 7 मिनिट असं रगडून घ्यावं लागेल. मी इथं आता एका वाटीमध्ये गोड तेल आणि हळद मिक्स करून घेते आहे आणि याची एक पेस्ट बनवते. आता ही पेस्ट आपण सगळीकडून खलबत्त्याला लावून घेऊया आणि 8 तास हा खलबत्ता असाच ठेवून देऊया. तर पहा, आता इथं मी खलबत्ता स्वच्छ करून घेतला आहे आणि हा खलबत्ता आता वापरण्यासाठी अगदी योग्य आहे. चला तर मग आपण परत भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम.